पहिला प्रश्न आहे इंडियन सोसायटी मधला. हाऊ डू डिबेट्स ऑन सेक्युलरिझम इन इंडिया डिफर फ्रॉम दोज इन वेस्टर्न सोसायटीज. म्हणजे भारतातील धर्मनिरपेक्षतेविषयीचे वादविवाद हे पाश्चात्य समाजातील धर्मनिरपेक्षतेच्या संकल्पनेपेक्षा कसे वेगळे आहेत, आपल्याला हे त्या ठिकाणी विचारलेलं आहे. आता हे कसे वेगळे आहेत या अनुषंगाने विचार करत असताना वाटतं या प्रश्नाला पहिले काय डिमांड आहे आणि प्रश्नाला कसं ब्रेक केलं पाहिजे आपण हे समजून घेतलं पाहिजे. सगळ्यात पहिले आपण काय करतो प्रश्नाच्या बाबतीमध्ये आतापर्यंत जे केलं, इंट्रो, बॉडी आणि कन्क्लुजन असं 3 टप्प्यामध्ये आपण करत असतो, बरोबर आहे. शक्यतो इंट्रोडक्शन जे आहे तर सध्या ज्या पद्धतीनं एक ऍक्सेप्टन्स आहे इंट्रोडक्शनच्या बाबतीमध्ये, पर्टिक्युलरली इव्हॅल्युएटर्स जे युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर्स इव्हॅल्युएट करतात त्यांच्या मनामध्ये काय नेमकं आहे तर त्याचा जर आपण अंदाज घेण्याचा प्रयत्न केला तर इंट्रोडक्शन मध्ये तुम्हाला प्रश्न कळलेला आहे आणि प्रश्नाचा गाभा ज्याला आपण कोर डिमांड ऑफ द क्वेश्चन आहे ती कळलेली आहे हे इंट्रोडक्शन मध्ये सांगून देणं, म्हणजे जेणेकरून त्याचे आपले ॲव्हरेज मार्क तरी त्या ठिकाणी पक्के होतात. पुढे काय लिहिलं हे जास्त मॅटर करत नाही, जर त्याला कळलं की याला क्वेश्चनची डिमांड कळलेली आहे तर ही फर्स्ट प्रायोरिटी आपण असली पाहिजे. साधारणतः इंट्रोडक्शनचे काय काय टाइप्स येतात हे आपण आन्सर रायटिंगच्या बूट कॅम्प मध्ये बघितलेलं आहे. आता इथं डायरेक्टली जर बघितलं आपण की हाऊ डू डिबेट्स ऑन सेक्युलरिझम इन इंडिया डिफर फ्रॉम दोज इन वेस्टर्न सोसायटीज, तर बेसिकली इंट्रोडक्शन मध्ये आपण एक गोष्ट काय सांगून दिली पाहिजे की एकच मिनिट आपण काय गोष्ट सांगून दिली पाहिजे की बाबा काय गोष्ट सांगून दिली पाहिजे आपण की इंडियन सेक्युलरिझम जे आहे इट इज बेस्ड ऑन प्रिन्सिपल्ड डिस्टन्स मॉडेल व्हाईल वेस्टर्न सेक्युलरिझम इज बेस्ड ऑन स्ट्रिक्ट सेपरेशन ऑफ स्टेट फ्रॉम रिलिजन. डायरेक्टली आपण जर असं इंट्रोडक्शन त्या ठिकाणी केलं, इंट्रोडक्शन मध्ये काय सांगितलं आपण, पहिलं की इंडियन जे मॉडेल आहे इंडियन इज बेस्ड ऑन प्रिन्सिपल्ड डिस्टन्स मॉडेल while that of western concept is based on strict separation of state from religion. युजली काय करतात बरेच जण मी बघितलं युपीएससी मध्ये पण बरेच जण हेच करायचे की डेफिनेशन न इंट्रोडक्शन करायचे. मला वाटतं डेफिनेशन न इंट्रोडक्शन आहे ना, व्हॉट इज सेक्युलरिझम असं जर विचारलं तर तशा प्रश्नांमध्ये आपल्याला डायरेक्टली डेफिनेशन सुरुवात करणं योग्य असतं. अशा प्रश्नामध्ये तुम्ही इंट्रोडक्शन झाल्यानंतर बॉडी जी आहे आपली, बॉडीमध्ये आपण डायरेक्टली फर्स्ट जो काय पार्ट आहे आपला त्याच्यामध्ये लिहा व्हॉट इज सेक्युलरिझम. तर सेक्युलरिझम इज काय, बेसिकली इज अ प्रिन्सिपल दॅट गव्हर्न्स रिलेशनशिप बिटवीन स्टेट अँड रिलिजन. बरोबर आहे, या दोघांचं रिलेशन जे गव्हर्न करतं, हा जो प्रिन्सिपल गव्हर्न करतो त्याला आपण सेक्युलरिझम म्हणतो. राईट, फार डिटेलमध्ये सगळं मी इथं लिहित बसत नाही, फक्त कीवर्ड्स लिहिण्याचा एक प्रयत्न करतो. झाला हा फर्स्ट. सेकंड फेज मध्ये आता आपण काय लिहिणं अपेक्षित आहे, डिबेट्स ऑन सेक्युलरिझम. डिबेट्स ऑन सेक्युलरिझम नंबर 1 आपण इथं काय म्हणू शकतो, वेस्टर्न, म्हणजे मी डब्ल्यू लिहितो फक्त वेस्टर्न मध्ये. आता बेसिकली एक गोष्ट लक्षात घ्या की दोघांमध्ये हा जो डिफरन्स आहे हा डिफरन्स का आहे त्याचे रिझन्स पण आपण या ठिकाणी लिहू शकतो, किंवा इन जनरल दुसरा जो पॉइंट आहे तो सुरू करायच्या आधीच की रिझन्स फॉर डिफरन्स. काय काय बरं डिफरन्स. नंबर 1 हा डिफरन्स आहे तो आहे तुमचा हिस्टोरिकल. नंबर 2 सोशल. नंबर 3 कॉन्स्टिट्यूशनल. हिस्टोरिकल काय, बेसिकली हिस्टोरिकल डिफरन्स मेनली हा आहे ओरिजिन ऑफ सेक्युलरिझम और ओरिजिन ऑफ स्टेट इन वेस्टर्न कंट्रीज इज बेसिकली अ रिझल्ट ऑफ डिबेट और पॉवर स्ट्रगल बिटवीन द स्टेट अँड चर्चेस. देयर वॉज वन इन्स्टिट्यूशनल डॉमिनन्स. म्हणजे तुम्ही जर पाश्चात्य देशांमध्ये जर बघितलं तर तिथं जो कॅथोलिक चर्च जो आहे तो खूप डॉमिनंट आहे आणि त्यामुळे तिथला जो डॉमिनंट रिलिजन आहे इट सेल्फ बिकम अ स्टेट रिलिजन काइंड ऑफ थिंग. की तिथे तुम्ही जर बघितलं तर स्ट्रिक्ट सेपरेशन जरी असलं तरी बऱ्यापैकी लोकांचं जे काय ओरिएंटेशन आहे ते कॅथोलिक चर्च म्हणजे ख्रिश्चन धर्माकडे आहे. त्यामुळे आपण त्या ठिकाणी एक गोष्ट म्हणू शकतो, सिंगल इन्स्टिट्यूशनल रिलिजियस डॉमिनन्स
जो आहे तो आहे हिस्टॉरिकल आस्पेक्ट. आता याच्यामध्ये जेव्हा आपण इंडियाचा विचार करतो तेव्हा इंडियाच्या हिस्ट्रीमध्ये जर बघितलं आपण, अकबराच्या बाबतीमध्ये आपण बघितलं होतं की सेक्युलर काइंड ऑफ मॉडेल आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळालं. इव्हन आपलं अशोकांचा काळ असेल किंवा इतर बऱ्याचशा राज्यांचा काळ, म्हणजे इंडिया राईट फ्रॉम इट्स एन्शियंट पिरियड, मिडायवल पिरियड आणि इव्हन इन मॉडर्न वी हॅव हिस्ट्री ऑफ सेक्युलरिझम. म्हणजे आपण बाकीच्या जाती धर्मांचा ज्या पद्धतीनं आदर करतो तो आपल्याला इटसेल्फ की हिस्टॉरिकल इव्हॉल्युशन जे आहे इंडियाचं, तर ते इटसेल्फ इज अ काय वन ऑफ द रिझन फॉर मॉडेल ऑफ सेक्युलरिझम ऑर डिबेट्स ऑन सेक्युलरिझम इन इंडिया. राईट, फर्स्ट. सेकंड झाला सोशल. सोशल आस्पेक्ट जो आहे, तर सोशल आस्पेक्ट मध्ये जर बघितलं आपण तर सोशल कॉम्पोजिशन कसं आहे इंडियाचं, बाकीचं जर बघितलं सोशल कॉम्पोजिशन, तर बाकीच्या वेस्टर्न कंट्रीजमध्ये बऱ्यापैकी युनिफॉर्म आहे. म्हणजे मोस्टली आपल्याला ख्रिश्चन पॉप्युलेशन बघायला मिळते. हे जर आपण इंडियामध्ये जर बघितलं तर इंडियामध्ये काय बघितलं आपण, डायव्हर्सिटी. राईट, की प्लुरॅलिटी, याला अजून योग्य शब्द जो आहे तो प्लुरॅलिटी. बरोबर आहे, नंबर 1 मध्ये. नंबर 2 मध्ये कॉन्स्टिट्युशनल. आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये इटसेल्फ आपण काय केलेलं आहे की सेक्युलरिझम हा वर्ड त्या ठिकाणी आणलेला आहे. 42nd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट. 42nd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट ना आपण सेक्युलरिझम, सेक्युलर आपण त्या ठिकाणी आपल्या कॉन्स्टिट्यूशनला आपल्या याला बनवलेलं आहे. तसं बाकीच्या पाश्चात्य देशांमध्ये ती गोष्ट नाहीये. एक बेसिकली ह्या रिझन्स आपण त्या ठिकाणी लिहिलेत. आता 3 नंबरला इथं लिहा डायरेक्ट वेस्टर्न सेक्युलर डिबेट्स जे आहेत ते कशा कशा भोवतीच्या आहेत किंवा तिथं काय काय गोष्टी चालतात. तर नंबर 1 मध्ये आपल्याला बघता येईल की तिथे जे आहे तर तिथे स्ट्रिक्ट सेपरेशन ऑफ, जे आपण वर लिहितं स्ट्रिक्ट सेपरेशन ऑफ स्टेट फ्रॉम रिलीजन, नंबर 1 मध्ये. बरोबर आहे. नंबर 2 मध्ये आपण काय बघितलं, नंबर 2 मध्ये बघितलं होतं की स्टेट न्यूट्रॅलिटी आहे. स्टेट न्यूट्रॅलिटी कशी आपल्याला दिसते, ते ना रिलिजियस कुठले सिम्बॉल आहेत, रिलिजियस सिम्बॉल, ना रिलिजियस प्रॅक्टिसेस फॉलो करतात. बरोबर आहे. आपल्याकडे दिवाळी दसरा आला, आपल्याकडे प्रेसिडेंट असतील, आपल्याकडे प्राईम मिनिस्टर असतील, ते दिवाळी शुभेच्छा देतात किंवा बऱ्यापैकी गोष्टी सेलिब्रेट करतात. काय करतात, किंवा एखादा सिम्बॉल असेल, कधीतरी एखाद्या हनुमानाचा रुमाल गळ्यात टाकला, एखादं चित्र घेऊन कोणीतरी आपले जे काय पॉलिटिकल लिडर्स आहेत किंवा बाकी गोष्टी जे एक्झिक्युटिव्ह आहेत ते आपल्याला बघायला मिळतात. तसं वेस्टर्न कंट्रीजमध्ये होत नाही. तिथं त्यांनी रिलिजियस प्रॅक्टिसेस आणि रिलिजियस सिम्बॉल्स हे कम्प्लिटली वेगळे आणि सेपरेट ठेवलेले आहेत स्टेट पासून. हे मेन 2 महत्वाचे पॉईंट आपल्याला बघायला मिळतात. याच्या पलीकडे जाऊन जर आपण बघायचा प्रयत्न केला, अजून कुठले कुठले पॉईंट्स आपल्याला बघायला मिळतात, तर त्यामध्ये फेथ जे आहे, म्हणजे रिलिजियस फेथ. नंबर 3, रिलिजियस फेथ जे आहे वेस्टर्न कंट्रीजमध्ये कम्प्लिटली प्रायव्हेट स्पिअर, तुमचं वैयक्तिक बाब आहे. वेस्टर्न कंट्रीजमध्ये त्यांनी काय म्हटलं की तुम्हाला कशावर विश्वास ठेवायचा, कुठं नतमस्तक व्हायचं, कुठं पाय पडायचं, हा तुमचा कम्प्लिटली वैयक्तिक विषय आहे. त्याच्यामध्ये स्टेटला काहीही घेणं देणं नाही. याच्या पलीकडे जाऊन जर आपण बघितलं तर एक्झाम्पल देत असताना आपण जर दिलं तर स्टेट जो आहे, स्टेट कॅन रेस्ट्रिक्ट रिलिजियस प्रॅक्टिसेस. बरोबर आहे. इथं एक्झाम्पल लगेच देऊन टाकायचं. बुरखा बॅन कुठं, फ्रान्समध्ये. आपल्याकडे आपण सहसा कोर प्रॅक्टिसेस ज्या आहेत तर त्या बॅन करत नाही. गोष्ट लक्षात घ्या. एक्झाम्पल देणं फार गरजेचं आहे. कुठलेही एक्झाम्पल तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता. नंबर 5 मध्ये जर आपण बघितलं तर याच्या बाबतीमध्ये विचार करत असताना आपल्याला काय बघायला मिळतं, तर हे बघायला मिळतं की बाकीच्या वेस्टर्न जे सेक्युलर मॉडेल आहे त्याच्यामध्ये स्ट्रगल फॉर पॉलिटिकल अथॉरिटी जी झाली होती त्याचा एक रिपरकशन किंवा त्याचं इम्प्लिकेशन आपल्याला बघायला मिळतं. स्ट्रिक्ट सेपरेशन आहे आणि तिथं टोटल नॉन इंटरफरन्स ऑफ रिलिजन आहे. टोटल नॉन इंटरफरन्स ऑफ स्टेट विथ रिस्पेक्ट टू रिलिजियस मॅटर. बरोबर आहे. रिलिजनच्या बाबतीमध्ये काहीही झालं तरी तिथलं स्टेट त्या ठिकाणी काही बघत नाही. अजून जर बघितलं तर तिथं काय सिंगल युनिफॉर्म कोड बघायला मिळतो. मग तुमचा तो असेल मॅरेजच्या बाबतीमध्ये कॉन्सॅन्ग्युइनस रिलेशनशिप असेल,
किंवा फॅमिली मॅटर्स असतील, स्टेट काय करतं, नॉन इंटरफरन्स किंवा एक सिंगल युनिफॉर्म कोड त्या ठिकाणी आहे. आपल्याकडे मात्र अशा गोष्टी त्या ठिकाणी नाहीयेत. थोडक्यामध्ये जर सांगायचं झालं तर वेस्टर्न कन्सेप्ट इज अ नॅरो कन्सेप्ट ऑफ सेक्युलरिझम. नॅरो कन्सेप्ट ऑफ सेक्युलरिझम. आता नंबर याच्यामध्ये जर आपण बघितलं, इंडियाच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर आपल्याला नंबर 1 मध्ये काय बघायला मिळतं, इंडियाच्या बाबतीमध्ये जी इव्हॉल्युशन मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या इटसेल्फ इव्हॉल्युशन जे आहे, आपली प्लुरल सोसायटी जी आहे, डायव्हर्सिटी जी आहे, कल्चरल एक त्या ठिकाणी वेगळे धर्म जाती ह्या सगळ्या एकत्र आल्यानंतर जे काय तयार झालेलं आहे दॅट इज सेक्युलर मॉडेल आहे. त्यामुळे आपल्याकडे नो स्ट्रिक्ट सेपरेशन, सगळ्यात पहिले नो स्ट्रिक्ट सेपरेशन, यालाच आपण काय म्हणतो, प्रिन्सिपल्ड डिस्टन्स मॉडेल. आता ही काय भानगड आहे प्रिन्सिपल्ड डिस्टन्स मॉडेल, आता लगेच एक्झाम्पल देऊन आपण एक्सप्लेन केलं पाहिजे की आपलं जे स्टेट आहे, आपलं जे राज्य आहे, तर ते काय करतं की एक ठराविक मर्यादेपर्यंत अंतर ठेवतं. मात्र जर राज्याला असं वाटलं की कुठल्या तरी धर्मामध्ये काहीतरी गोष्टीमध्ये गडबड होते, काहीतरी त्या ठिकाणी अनैतिकपणे चाललेलं आहे, तर त्या ठिकाणी स्टेट इंटरफेअर करू शकतं. याचं बेस्ट एक्झाम्पल लगेच देऊन टाकायचं. एक, ट्रिपल तलाक बॅन. आता हे ऍक्च्युली सुप्रीम कोर्टाने केलेलं आहे, बट स्टील स्टेटचं त्याच्यामध्ये इंटरव्हेन्शन आहे. दुसरं आपण एक्झाम्पल देऊ शकतो, हज सबसिडी. बरोबर आहे. याच्यापेक्षा दुसरं कुंभमेळा. कंसात लिहून टाका. आता नाशिकला येणारा कुंभमेळा जो आहे त्या ठिकाणी स्टेटने टेंडर वगैरे काढले, स्टेट त्याच्यावर खर्च करतंय. नंबर 2 मध्ये इंडियाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा प्रिन्सिपल डिस्टन्स मॉडेल आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे. इक्वल रिस्पेक्ट फॉर ऑल रिलिजन्स. आपण काय करतो, इक्वल रिस्पेक्ट फॉर ऑल, आपण सगळ्या धर्मांना त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं किंवा त्याला काय म्हणता येईल की सगळ्या व्यवस्थितपणे त्या ठिकाणी काय करतोय, हे करतोय, रिस्पेक्ट त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर आपल्याकडे जे आहे पर्सनल लॉज आहेत. याच्यामध्ये मुस्लिमसाठी बघितलं तर आपण शरिया नाहीये पण मुस्लिमचा वेगळा कोड आहे. त्यानंतर हिंदू मॅरेज ऍक्ट आपल्याला बघायला मिळतो. हिंदू मॅरेज ऍक्ट बघायला मिळतो 1955, बरोबर, एम आय राईट. पर्सनल लॉज आपल्याकडे त्या ठिकाणी आहे. थोडक्यामध्ये इंडिया हॅज अ ब्रॉडर कन्सेप्ट ऑफ सेक्युलरिझम. बरोबर आहे. आपल्याकडे जी कन्सेप्ट आहे ती ब्रॉड कन्सेप्ट आहे. त्यामुळे इंडियन सेक्युलरिझम जे आहे आपण काय म्हणतो की ते बाकीच्यांपेक्षा चांगल्या पद्धतीचं मॉडेल आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतं. आणि न्यूट्रलिटी थ्रू डिस्टन्स फ्रॉम रिलिजन जे कुठे बघायला मिळतं, वेस्टर्न मध्ये. इथे काय बघायला मिळतं आपल्याला, अजून एक पॉइंट जो आहे, न्यूट्रॅलिटी फ्रॉम रिलिजन. बरोबर आहे. आपल्याकडे तसं नाहीये. आपल्याकडे काय करतोय आपण, न्यूट्रॅलिटी आहे, पण आपली जी न्यूट्रॅलिटी आहे तर ती न्यूट्रॅलिटी कशी येते, कंटेक्स्चुअल एंगेजमेंट अँड अकोमोडेशन. आता इथे कंटेक्स्चुअल एंगेजमेंट म्हणजे काय की जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा तेव्हा आपण काय करतोय, तिथं स्टेट इंटरव्हेन करताय. आणि अकोमोडेशन मध्ये आपण जर बघितलं तर आता जो काय आपण हे आणला होता, एक नवीन जी याचा आणला होता, नॅशनल सिटिझनशिपचा ऍक्ट जो आणला होता, त्याच्यामध्ये आपण डायरेक्टली रिलिजनचं मेन्शन केलेलं होतं. अकोमोडेशनसाठी पण आपण त्या ठिकाणी काय करतो, इंटरफरन्स करतो, असं आपण लिहू शकतो. आता या ठिकाणी जर आपल्याला कन्क्लुजन करायचं झालं तर परत तुम्ही कन्क्लुजन मध्ये हे लिहू शकता की इंडियन सेक्युलरिझम has put forward a best model where state can coexist with religion without hampering the core of the religion
ऑर इट्स पॉप्युलेशन ऑर इट्स कल्चर, अशा पद्धतीने पॉझिटिव्ह टोननं तुम्ही काय करू शकता, त्या ठिकाणी कन्क्लुजन किंवा कन्क्लूड करू शकता. मला असं वाटतं या प्रश्नामध्ये अजून फार जास्त काही लिहिण्याची आवश्यकता त्या ठिकाणी नाहीये. बरेचसे पॉईंट आपल्याला त्या ठिकाणी झाले. हा प्रश्न मला वाटतं फक्त 10 मार्काला त्या ठिकाणी होता. 10 मार्कामध्ये एवढं लिहिलं तरी आपल्याला चांगले मार्क त्या ठिकाणी पडू शकतात.